नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑगस्ट महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने आता भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस जो 7 ऑगस्ट आहे हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या 2025मध्ये साजरा करण्यात येत असलेल्या 100व्या जयंतीचं औचित्य साधून घेतलेला आहे. हा दिवस महाराष्ट्रात डॉक्टर स्वामीनाथन यांच्या विज्ञान आधारित शेती, हवामान अनुकूल शेती, अन्न सुरक्षा आणि महिला शेतकरी सशक्तीकरणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येणार आहे. तसंच याबाबत हा जो दिवस आहे 7 ऑगस्ट हा दिवस हा राज्यामध्ये शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहेच. यासोबतच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटर संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा देखील महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. हे केंद्र नवकल्पना विकसित करून त्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोच होईल यासाठी काम करणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय सिंगल. सशस्त्र सीमा बल किंवा SSB हे नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात असलेलं भारताचं सीमा सुरक्षा दल आहे. हे दल भारताच्या गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतं. याची स्थापना झालेली आहे 20 डिसेंबर 1963 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद. आणि हे अमृत मोहन प्रसाद जे आहेत ते आता 31 ऑगस्ट 2025 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांच्या जागेवर संजय सिंगल यांची आता सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 संजय सिंगल हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे दुसरा ऑप्शन आहे दलजीत सिंग चौधरी. दलजीत सिंग चौधरी हे सध्या BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाचे महासंचालक आहेत. लेफ्टनंट जनरल विकास लखेरा हे आसाम रायफलचे DG किंवा महासंचालक आहेत. आणि राहुल रस्तोगी हे ITBP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या दलाचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.4%. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना झालेली आहे जुलै 1944मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या MD आहेत क्रिस्टलिना जॉर्जिव्हा आणि डेप्युटी MD आहेत भारताच्या गीता गोपीनाथ. आणि याच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2025-26मध्ये विकास दर 6.4% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, मेघनाथ देसाई यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अर्थशास्त्रज्ञ. मेघनाथ देसाई हे भारतीय वंशाचे एक प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते आणि ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे ते माजी सदस्य देखील आहेत. यांचा जन्म 1940मध्ये गुजरातमध्ये झालेला आहे आणि 2008मध्ये भारत सरकारने त्यांना भारताचा पद्मभूषण हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. त्यांनी 2014मध्ये UK संसद भवनासमोरील संसद चौकामध्ये महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यासाठी निधी उभारण्यासाठी गांधी स्मारक ट्रस्टची स्थापना देखील केली होती. यासोबतच त्यांनी भारत आणि UK संबंध मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि यांचं नुकतंच वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे. उत्तर असेल ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय पर्वतारोहण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट हा दिवस गिर्यारोहणाच्या धाडसी खेळाला प्रोत्साहन देणं आणि या कठीण उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सन्मान करणे या उद्देशाने दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय पर्वतारोहण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यास सुरुवात 2015 या वर्षापासून झालेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट.
खालीलपैकी कोणाची नुकतीच म्यानमारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यू न्यो सॉ. यू न्यो सॉ यांची नुकतीच म्यानमारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते म्यानमारचे एक लष्करी अधिकारी असून ते आता 31 जुलै 2025 पासून म्यानमारचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. म्यानमार हा एक दक्षिण पूर्व आशियातील एक स्वतंत्र देश आहे. हा आग्नेय आशियातील सर्वात मोठा देश म्हणून देखील ओळखला जातो. याचं पूर्वीचं नाव आहे बर्मा. सध्या राजधानी आहे नॅपिदो. सध्या राष्ट्रपती आहेत मिन ऑंग लिंग आणि पंतप्रधान आहेत न्यो सॉ आणि चलन आहे कॅट. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, अमेरिकेने 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर किती टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे? तर आता अमेरिकेने 1 ऑगस्ट 2025 पासून भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, CRPFने नुकताच आपला 87वा स्थापना दिवस साजरा केला आहे. 1939मध्ये स्थापन झाले तेव्हा CRPFचे नाव काय होते? तर 1939मध्ये स्थापन झालं तेव्हा या CRPFचं नाव होतं क्राउन्स रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स किंवा मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल. हे दल भारताच्या गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. 27 जुलै 1939 या दिवशी भारतातील ब्रिटिश राजघराण्यातील प्रतिनिधींना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने स्थापना क्राउन्स रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून करण्यात आली होती आणि 28 डिसेंबर 1949 या दिवशी संसदेच्या कायद्यानुसार याचं नामकरण किंवा नाव जे आहे ते CRPF किंवा केंद्रीय राखीव पोलीस बल असं करण्यात आलेलं आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली. या ठिकाणी सध्या महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या ट्रेन कोचचे परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई. भारतीय रेल्वेने चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरी या ठिकाणी भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन कोचची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ही भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. चाचणी केलेला जो कोच आहे तो हायड्रोजन फॉर हेरिटेज या उपक्रमाचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत भारतीय रेल्वेने हेरिटेज आणि डोंगराळ मार्गामध्ये 35 हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तैनात करण्याची योजना आखलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलगपणे सर्वाधिक काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहणारे कितवे पंतप्रधान बनले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच इंदिरा गांधी यांना मागे टाकत सलगपणे सर्वाधिक दिवस पंतप्रधान पदावर राहिलेले भारताचे दुसरे पंतप्रधान बनलेले आहेत. इंदिरा गांधी ज्या त्या 1966 ते 77पर्यंत 4077 दिवस भारताच्या अखंडपणे पंतप्रधान होत्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त काळ अखंडपणे पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ते 16 वर्ष आणि 286 दिवस भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दुसरे. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेले शिबू सोरेन खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड. शिबू सोरेन हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते. यांचं नुकतंच वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना दिशोम गुरुजी या नावाने ओळखलं जातं का या नावाने ते प्रसिद्ध होते. 38 वर्षापासून झारखंड मुक्ती मोर्चाचे ते प्रमुख नेते राहिलेले आहेत. तसंच ते झारखंडच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 झारखंड. झारखंड मॅपमध्ये इथे आहे झारखंड. राजधानी आहे रांची. सध्या राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि मुख्यमंत्री किंवा CM आहेत हेमंत सोरेन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यात 3 ते 15 ऑगस्ट 2025 हा कालावधी अवयवदान पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 3 ते 15 ऑगस्ट 2025 हा कालावधी अवयवदान पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात आलेला आहे.
नेक्स्ट, नुकत्याच संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9. 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा नुकतीच 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ग्रीसमध्ये ॲथेन्स या ठिकाणी संपन्न झाली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने 4 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदकांसह एकूण 9 पदकांची कमाई केलेली आहे. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? ऑप्शन्स आहेत चीन, भारत, रशिया आणि ब्राझील. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.